स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये। आपण सध्या चाललोय मानदेशातील मलवडी गावामध्ये। मलवडी गावचा सुपुत्र ऋतुराज कदम हा आपल्या या मानदेशाच्या भागामधून व्हिएतनाम या देशाचा दौरा करून आलाय। आपण त्याच्या घरी चाललोय, त्यांच्या आई वडिलांशी बोलणार आहे। त्यांचे आई वडील त्यांच्या घरी आहेत, त्यांचे वडील हे गॅरेजचा व्यवसाय करतात, त्यांची परिस्थिती जाणून घेणार आहे। खरं तर आपल्या मानदेशाच्या भागातून अनेक हिरे चमकलेले आहेत, त्यापैकीच ऋतुराज कदम हा महाराष्ट्राकडून प्रतिनिधी म्हणून तो व्हिएतनामचा दौरा करून आलाय। व्हिएतनाम या देशाचं नाव देखील आपल्या भागातील काही लोकांना माहीत नाही, परंतु या मानदेशाचा ऋतुराज कदम हा व्हिएतनामचा दौरा करून आलाय। आपण त्यांच्या घरी भेट देण्यासाठी चाललोय, चला। आपल्या मानदेशातील मलवडी गावातील ऋतुराज कदम हा NCC या विभागातून व्हिएतनाम या देशाचा दौरा करून आला। अनेक देश, अनेक उच्च पदवीधर अधिकारी त्यांना भेटले, अनेक मोठमोठ्या लोकांशी, राष्ट्रपती पंतप्रधानांशी त्यानं गप्पा मारलेल्या आहेत आणि तो मुलगा आहे या आपल्या मानदेशातील मलवडी गावचा। आता मी त्याच्या गावात आलो आहे, त्याच्या घरी बसलो आहे, परंतु आता ऋतुराज कामानिमित्त तो गेलेला आहे, परंतु त्याचे आईवडील आहेत ते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। ऋतुराजला त्यांनी कसं घडवलं, ऋतुराजचं यश आपल्याला दिसलं, परंतु त्याच्या मागं त्यांच्या आईवडिलांचा खूप मोठा हात होता। त्यांनी त्याला दिशा दिली, त्यांनी त्यांना घडवलं। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मान तालुक्यातील मलवडी हे ऋतुराजचं गाव आहे आणि त्याचे हे आईवडील आहेत। खूप खूप स्वागत तुमचं। नमस्कार, माझं नाव रवींद्र वसंतराव कदम, मुक्काम पोस्ट मलवडी, आणि मी दहिवडी कॉलेज दहिवडीचा पदवीधर आहे आणि व्यवसाय माझा मोटर मेकॅनिक क्षेत्रात मी काम करतो, ऑटोमोबाईल क्षेत्रात। तो बालपणापासूनच असा आहे, एक सुदृढ बालक म्हणून। अगदी तो अंगणवाडीत असताना पण तो म्हणजे तेव्हापासूनच त्याच्या लाईफमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली म्हणायला हरकत नाही। मंडळी, खरं तर माझ्या डोक्यावरची जी टोपी आहे ती ऋतुराजनं व्हिएतनाम देशातनं माझ्यासाठी घेऊन आला होता। आता त्यांच्या आईवडिलांनी मला दिली। ऋतुराज सध्या DY पाटील आकुर्डी येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षात शिकत आहे, पण त्याने 11-12वीला असताना NDAसाठी तयारी केलेली त्याने NDA क्रॅक पण केलेली एक्झाम। काही कारणास्तव SSBला तो आउट झाला, परंतु त्याच्या मनी एक ध्येय होतं की आपण या क्षेत्रातच जायचं पुढं। त्यासाठी त्याने NCCत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं NCC सिलेक्शन झालं पुण्यामध्ये ओपन डिव्हिजनमधून। आणि नंतर ओपन डिव्हिजनमधून NCCला प्रवेश घेतल्यानंतर बेस्ट कॅडेट म्हणून दुसऱ्या वर्षी सेकंड इयरला असताना RDCसाठी म्हणजे राजपथ परेड असते ना आपली, रिपब्लिक डे कॅम्पसाठी त्याने निवड प्रक्रियेत भाग घेतला आणि साधारण 5 महिने चाललेल्या निवड प्रक्रियेतून तो दिल्लीसाठी बेस्ट कॅडेट विभागातून सिलेक्ट झाला। माझं जरी शिक्षण ग्रॅज्युएशन असलं तरी मी सामाजिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच माझा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे ऑटोमोबाईल टायर रिपेअरिंगचं माझं वर्कशॉप आहे मलवडी येथे। म्हणजे आम्ही सर्व गाड्यांचे टायर बनवतो, पंक्चर काढण्याचं काम आमच्याकडे चालतं, गाड्या मोटरसायकल दुरुस्त करण्याचं काम चालतं, गाड्या वॉशिंगचं काम चालतं आणि माझ्या हाताखाली 2-3 मुलं नेहमी कार्यरत असतात। हे सगळं घडत गेलं, आम्हाला ॲक्च्युली काय माहीत नव्हतं, फक्त C सर्टिफिकेटचा फायदा असतो। C सर्टिफिकेट मिळाल्यानंतर शासनाच्या बऱ्याच गोष्टीत त्या मुलांना एक्सपोज म्हणजे की त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्या दृष्टीनं ऋतुराजनं NCCत प्रवेश घेतला आणि त्याचं घडामोड चालू झाली। बाकी त्याबद्दल पुढचं काय होणार आहे आणि तो इतकी मोठी अचिव्हमेंट करेल ना आपल्या भागातून, कारण मी सुद्धा NCC केलेली आहे। NCC सर्टिफिकेट मी सुद्धा NCC सर्टिफिकेट ग्रेडनं पास आहे, परंतु त्यावेळेस एवढं काय आम्हाला फक्त बेसिक कॅम्पच्या पलीकडे काय माहीत नव्हतं। RDC कॅम्प ऐकून होतो, पण RDCला आपल्या भागातून मुलं जाणार आणि फर्स्ट राऊंडला बाहेर पडायचे। साधारण 5 महिन्याची सिलेक्शन प्रोसेस असते, हे मला ऋतुराज गेल्यावर कळलं। NCC करून सुद्धा मला ते काय माहीत नव्हतं एवढं। शेवटी कसे असते, हिरा तो हिरा असतोय।
जसं म्हटलं जातं आपण तसं. आपल्याकडे जर टॅलेंट असेल, एखाद्या विशिष्ट गोष्टीचं स्किल असेल, तर कसं होतं सुरुवातीच्या कालावधीला तुम्ही जसं म्हणताय तसं गरिबाचा मुलगा, श्रीमंताचा मुलगा 100% भेदभाव होतो का? तर भेटतो. एका साईडला कर्नलचा मुलगा होता, एका साईडला एका गॅरेजवाल्याचा मुलगा होता. तरी पण फक्त तिथं त्यांना कुणाचा मुलगा आहे हे बघणं महत्त्वाचं नव्हतं, तर ह्याच्यातून डावा उजवा करायचं म्हटलं तर श्रेष्ठ कोण ठरेल. कारण तिथून पण बाहेर पडून, दिल्लीसारख्या ठिकाणी पडून तिथं पण आपल्याला इतर राज्यांबरोबर स्पर्धा करायची होती. त्यामुळे त्यांना मोठमोठ्या अधिकाऱ्यांना जी संधी मिळत नाही, अगदी क्लास 1 किंवा क्लास 2 अधिकाऱ्यांना सुद्धा देशाच्या कुठल्या कधी कमिटीत कधीच जातात बाहेरच्या देशांसाठी, तसं तो जाऊन आला आहे. त्याला भरपूर मोठी अचिव्हमेंट केली. उपराष्ट्रपतींसोबत भेटला, एअर चीफ मार्शलसोबत हातात हात दिला, त्यांच्याशी बोलला, अजून भरपूर अधिकाऱ्यांशी भेटला. त्यामुळं त्याची पूर्ण तयारी झाली आहे लोकांशी बोलण्याची, उठण्याची, बसण्याची. दहावीपर्यंत त्याला NDA हा प्रकार माहीत नव्हता. NDAची तयारी करणारी मुलं पहिलीपासून त्यांना माहीत असतं NDA, कारण त्यांचा सैनिकी पॅटर्न असतो, सैनिक स्कूलची मुलं असतात, त्यांच्या घरी सैनिकी पार्श्वभूमी असते. पण तसं काय माहीत नव्हतं. त्यावेळी ऋतुराजनं ते प्रवेश घेतला आणि साधारण 1.5 वर्षाच्या किंवा 2 वर्षाच्या कालखंडात त्यांनी NDA क्रॅक केली. कारण NDAसाठी संपूर्ण देशातून साधारण 8 लाख मुलं बसतात आणि फक्त लेखी परीक्षेला पास होतात 8,000 आणि सिलेक्ट होतात 400. तो लेखी परीक्षेत पास झाला आणि SSBला तर वाटत होतं की अजिबात त्याला कोण काढूच शकत नाही. पण नियतीला काय वेगळं मान्य होतं, त्याच्या आयुष्यात पुढे एवढं चांगलं वाढून ठेवलं होतं. मग त्यावेळेस मी ऋतुराजला बोललो होतो की भोपाळमध्ये त्याची SSB झालेली नेव्हीची, त्याला म्हणतं बाळा नेव्हीला 100 जागा आहेत. तो असाच आहे, म्हणजे तो म्हणतात ना की तो हे घेतो, प्रवाहाच्या विरुद्ध जातो. त्याला म्हणलं आर्मीसाठी 200 जागा आहेत, नेव्हीसाठी 100 आहेत आणि एअरफोर्ससाठी 100च आहेत. मग आर्मी चॉईस टाक ना, 200 जागा आहेत. नाही म्हटलं मी नेव्हीच करणार. आणि म्हणजे असं दुर्दैवानं तो SSBमधून बाहेर पडला. माझ्या डोळ्यातलं पाणी भोपाळपासून मलोरीपर्यंत यासवर थांबत नव्हतं. ते म्हणलं पप्पा एवढा पहिला चान्स तर आहे म्हणलं आयुष्यातला, अजून भरपूर चान्स येतील. आणि मग मी बाळाला म्हणलं की शेवटी मी त्याला बोललो की तू माझा विराट कोहली आहेस. विराट कोहली एकदा 0 आउट झालं म्हणजे विराट कोहली संपला नाही. विराट कोहलीशिवाय टीम चालणार नाही म्हणलं. विराट कोहलीची टीमला गरज आहे आणि कायम राहणार. मग त्यानंतर त्यावेळेस तो खूप प्रोत्साहित होतो की म्हणता माझे पप्पा आणि आई, म्हणजे मला बाकी कोणाची फिकीर नाही, की मला एकच शब्दात मी झाले, तू माझा विराट कोहली. मी नेहमीच म्हणतो की, आणि तुम्ही सुद्धा सचिन सर वारंवार म्हणता की मानदेशी मातीत कष्टाची पण कमी नाही, संघर्षाची कमी नाही आणि बुद्धीची पण कमी नाही. तुमच्यासारखे पत्रकार आहेत, आज कितीतरी अडचणीतून पुढे आलेत आणि आज त्यांचं नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. पाण्याचा दुष्काळ आहे पण बुद्धीचा सुकाळ आहे. हे कायमच म्हणलं जातं. म्हणजे खूप आदर्श आहेत. अगदी देशमुख साहेब झाले, वाघमोडे साहेब झाले, अजून ललित बाबर झाले खेळातून, किरण भगत झाले, अजून आर्मीत आहेत, म्हणजे पत्रकार आहेत नावाजलेले आणि बेधडक वृत्तीचे लोक आहेत. म्हणजे ते दगडाला पाझर फोडणार किंवा दगडाशी वैर घेणारे लोक आहे आपण, कारण आपण हार मानणार. ताजं उदाहरण आहे की आपल्या शेजारचे ग्रामविकास मंत्री पदापर्यंत त्यांचा जर इतिहास बघितला तर ते सुद्धा एक सामान्य करायचं. त्यांचा इतिहास सांगायचं तर जयाभाऊ अजून सुद्धा जयाभाऊ तोंडात येतं लोकांच्या. कारण मलवडी क्रिकेट संघाचे ते खेळाडू होते आणि त्यांच्यासोबत आम्ही लहान असताना खेळलो आहे. सांगायचं तर क्रिकेट ते मलवडीत खेळत होते, मलवडी संघाकडून. आणि एवढं आश्चर्य म्हणण्याचा अभिमान आहे की आपल्या भागातला सामान्य माणूस की त्या मान तालुक्याला कोण ओळखत नव्हतं राज्यात, दुष्काळ म्हणून हिणवलं जायचं. आज त्या भागातला एक लोकप्रिय नेता तुमच्या सगळ्यांच्या समोर म्हणतात ना की एक गजगामिनी, म्हणजे युद्धातला हत्ती जो सगळ्यात समोर असतो ना त्याला गजगामिनी असं नाव दिलं जातं. म्हणजे ढालगज, थोडक्यात ढालगज शब्दाचा अर्थ चुकीचा नाही. ढालगज म्हणजे काय तर त्याच्या ज्या हत्तीवर त्या सैन्याचं निशाण लावलं जातं ना तो ढालगज. तसं आमच्यासाठी आमचे जे भाऊ तुमच्यासाठी ढालगज असतील, पण आमच्यासाठी ते तालुक्यात आता राज्यात नाव गाजते ते त्यांच्यामुळेच गाजते ना तालुक्यात. त्यांनी चारी बाजूने विकास पण केलाय. काय गोष्टी अडचणीच्या असतात, प्रत्येकाचे विचार जुळत नाहीत, कोणाला वेगळे विचार असतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, पण तरी सुद्धा ते आज मी तिला आमच्यासाठी सगळ्यांसाठी आपले लोकप्रिय नेते आहेत.
विद्यार्थ्यांना कसं घडवलं पाहिजे, आत्ता आपण जे बघतोय की कॉम्पिटिशन अगदी नर्सरीच्या मुलांपासून खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. आता खरं तर ऋतुराजचा काळ थोडासा पाठीमागचा जरी असेल तरी त्या काळात पण कॉम्पिटिशन नव्हतं असं म्हणता येणार नाही. बऱ्यापैकी पालकांचं काय होतंय, अनुकरण करणे, इथं जास्त पालक फसतात. म्हणजे आता आपल्या शेजारच्याचा मुलगा ह्या कॉलेजला ह्या शाळेत टाकला, मग त्या शाळेत फी जास्त आहे, मग ती शाळा खूप मोठी आहे, मग तिथं चांगलं शिकवलं जाणार आणि मग तिथूनच अगदी मुलाची कॉम्पिटिशन सुरू होते. आणि मुलांचं बऱ्यापैकी काय होतंय की त्यांना शाळा निवडताना मग शेजारच्याची, आणि महिलांमध्ये मी तर म्हणते महिला वर्गांमध्ये हे जास्त असते पुरुषांपेक्षा, की माझ्या मैत्रिणीचा मुलगा मग ह्या शाळेत टाकलाय, ती शाळा चांगली आहे, तिथं फी जास्त आहे, मग ती शाळा चांगली आहे. मग आपली परिस्थिती जरी नसेल तरी आपल्याला पण तिथंच टाकायचंय. हे पहिल्यापासून पालकांचा एक अट्टास असतो. आता आमच्या ऋतुराजच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तो फक्त मला वाटतं अंगणवाडीला तर आपले हे महिला बालकल्याणचे आपली जे बालवाडी असते त्याच्यातच त्यानं केलं. मग फक्त ज्युनियर आणि सिनियरला इथं आमच्याच इंग्रजी माध्यमातून आमच्या गावातच शांतिगिरी महाराजांच्या शाळेतून त्याला ठेवला. खरं तर तिथून काढताना पण शिक्षकांचं खूप अट्टास असा होता की खूप शार्प मुलगा आहे आणि आमच्या शाळेतला हा टॉपर आहे आणि तुम्ही नका त्याला मराठीला हे करू. पण म्हटलं आपण तेवढं त्याला अगदी शेवटपर्यंत इंग्लिश मिडियमनं शिकवू शकू असं नाहीच ना, तेवढ्या क्वालिटीचं. आणि बऱ्यापैकी कसं होतंय, मला मराठी मीडियम चांगलं आहे की इंग्लिश मीडियम हे नाही म्हणायचं, पण आपण पुढेपर्यंत ते त्याला देऊ शकू का हे बघणं पण तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे मग आम्ही त्याला मराठीला आणला. 4थी पर्यंत तर प्राथमिकलाच होता तो. नंतर 5वी 6वी 7वीला आमच्याच त्र्यंबकराव काळे विद्यालयात होता. तिथून पण बाहेर काढताना शिक्षकांचं हेच म्हणणं होतं की एवढा टॉपर विद्यार्थी आणि तुम्ही बाहेर कशासाठी ॲडमिशन घेताय. पण आमचं त्यांना मत हेच होतं की शिक्षण इथलं पण तेवढंच क्वालिटीचं आहे मलवडीचं आमच्या, फक्त त्याला स्पोर्ट्ससाठी बाहेर पडायचं होतं आणि डिसिप्लिनसाठी, की जे की त्याला अण्णासाहेब डांगेला तिथं गेल्यानंतर पण तो पहिल्याच वर्षी त्यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून त्याच्या पॅम्पलेटवर पण बऱ्याच वर्ष त्याचाच फोटो होता, कारण तिथं पण तो तसाच होता. तर मला पालकांना हेच सांगायचे की तुम्ही अगोदर मुलाचा कल काय आहे हे बघितलं पाहिजे, त्यानंतर आपण त्या पद्धतीचं त्याला शिक्षण देऊ शकतो का हे पण बघितलं पाहिजे, आणि देऊ शकलो तरी मुलगा त्याचं चीज करतोय का हे बघितलं पाहिजे. बऱ्याचशा पालकांचं होतं कसं, आपली काहीतरी स्वप्न अधुरी राहिलेली असतात आणि मग मी ते करू शकलो नाही मग तू कर, किंवा माझ्या शेजारच्या किंवा माझ्या मित्राच्या मुलाने हे केलंय मग तुला ते का करता येत नाही. हा कुठेतरी फोर्स नाही मुलांवर लादला गेला पाहिजे. त्यांचा कल काय आहे, त्यांना कशात आवड आहे, ते कशात उत्कृष्ट देऊ शकतात हे बघितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला हे पण बघितलं पाहिजे की आज मुलांची जर कंडिशन बघितली तर आज मी ज्या क्षेत्रात काम करते तर अतिशय गंभीर अवस्था आहे मुलांमध्ये पण. आणि मी सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांसाठी एक वाक्य सगळ्या ऐकणाऱ्यांना सुद्धा सांगेन की आई वडील बघा मुलं बाहेर टाकतात 11वीला 12वीला किंवा बरेच ठिकाणी तुम्ही बघताय गाडीवर स्कूटीवर मुलं मुली फिरतात किंवा त्यांना वाहनांच्या अडचणीमुळे दिल्या जातात गाड्या. पण मी माझ्या ऋतुराजला सांगतो आणि सगळ्यांना सांगतो, मी शालेय व्यवस्थापनामध्ये पण मी काम करतो, तर मी माईकवरनं सुद्धा हेच सांगतो की आई वडिलांना तुम्ही 2000 मध्ये तर बिचारे गरीब आई वडील किंवा कष्ट करून 2000चे म्हणतील, पोराला कमी पडते म्हणून 2500 देतात, पोरगं शहरात आहे कोणाला मागेल. पण तुम्ही इंजिनिअरिंग करताय 4 वर्षाचं, ते बिचारे पैसे देत राहणार, पण 4 वर्षानंतर जो तुमचा रिझल्ट बाहेर येईल तेच ठरवणार. तुम्ही ह्या 4 वर्षात आईबापाला फसवत नाही, स्वतःला फसवताय. जर चांगलं काय वागला तर स्वतःच बरोबर आईबापासाठी सुद्धा आनंद आहे, पण काय गंडलं किंवा काय चुकला तर तुम्ही स्वतःला फसवलं, आईबापाला नाही फसवलं. आईबापाने त्यांचं काम केलं 4 वर्षांचं, तुझं तू बघ. ह्या पातळीचं आहे. मी ऐकत नाही हा शब्द माझ्याकडे चालत नाही की माझं पोरगं ऐकतच नाही. ऋतुराज 7वीला असताना 72 किलो वजन होतं त्याचं, म्हणजे हत्तीसारखा पोरगा, पण ती माणसं काय लाडणं म्हणतात की ऐकत नाही. असं पालकांनी बोललं नाही पाहिजे. त्याला नाही म्हणाय शिका. ही परवाची घटना नाही न म्हणण्याच्या कारणामुळे झालेली आहे. अतिशय दुर्दैवी घटना की डोळ्यात पाणी आलं. हां, त्यामुळं की तुम्ही स्वतःला फसवताय, आईबापाला फसवत नाही. आणि ह्यासाठी मुलांनी मोबाईलचं म्हणसाल तर अक्षरशः सांगतो, उलट मला माझी चुकी वाटली की 10वी नंतर तो 11वीसाठी NDAच्या तयारीसाठी तो बाहेर होता पुण्याला, तर त्याला मी इंजिनिअरिंगला गेल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंगला घेतलं ॲडमिशन, त्यावेळेस मी त्याला मोबाईल घेतला 11वी 12वीपर्यंत. आणि ते ऑनलाईन अभ्यास 8वीपासून आलता सर, सचिन सर 8वी 9वीपासून ऑनलाईन मोबाईल आलता, तरी विदाऊट मोबाईलचा त्यानं 10वीला 97% मार्क पडले होते. आणि मोबाईल त्याकडे कसलाच नव्हता. आणि 11वी 12वीला पण तो मोबाईल नसणारा एकमेव पोरगा होता, त्याकडे मोबाईलच नव्हता. मी त्याला पुण्यात त्यानं आता DY पाटीलला ॲडमिशन भेटल्यावर मग मी त्याला मोबाईल घेतला. तोपर्यंत त्याला मोबाईलच नव्हता. 12वी झाली तरी त्याच्याकडे मोबाईल नव्हता.
NDA क्रॅक केली तरी मोबाईल नव्हता. मग मोबाईलचं सांगायचं तर मोबाईल चांगल्या कामासाठी सुद्धा तेवढाच चांगला आहे आणि वाईट वापरला तर वाईट सुद्धा आहे. मोबाईल वाईट आहे असं अजिबात म्हणणार नाही. मोबाईलमधून तुम्हाला शिकण्यासारखं किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांचे व्हिडिओ बघतायत, त्यात मोठमोठ्या नेत्यांची किंवा मार्गदर्शक भाषणं ऐका येतात इंद्रजित देशमुखांसारखी, किंवा इतर रोजमर्रातल्या गोष्टी आहेत काय शेतीबाबत किंवा कशाबाबत पण नको ते, कारण मोबाईलमध्ये चांगल्याबरोबर वाईट पण येत असतं आणि ते वाईट तुम्ही क्लिक केलं तर बरं ते कोणत्या वयात काय बघावं हे पण कळत नाही मुलांना. हल्ली मोबाईलमुळं तसं प्रचंड अवघड झालेलं आहे काम आणि मोबाईलमुळं थोडेसे माणसं पण माणसात राहिले नाहीत.